मराठा समाजाची जी भावना आहे तर ती व्यक्त करण्यासाठी कोणी पायी येतं, कोणी बैलगाडीने येतं, कोणी सायकलवर आले आणि कोणी पायी आले. पण पायी आल्यापेक्षा त्याच्याही पुढचं यांच्याकडं पहा की दोन्ही पायाने ते अपंग आहेत आणि अशा स्थितीमध्ये की समाजासाठी समाजाला आरक्षणाची आवश्यकता आहे आणि सरकारने जागं व्हावं आणि जो आम्हाला नेतृत्व मिळालं आहे तर त्या नेतृत्वाची कदर करावं म्हणून ते इथपर्यंत आलेत. तर आपण त्यांनाच विचारू, तुम्ही कुठून आले, कसे आले आणि तुम्हाला समजा इथं येण्याची हे कसं मिळालं? हे मी पंढरपूरवरून आलो आहे आणि इथं हे मराठा आरक्षणासाठीच आलो आहे, जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी. आणि हे तुम्ही पाहता की तुम्हाला हे अपंगत्व आहे पण सरकारला अपंगत्व आलं आहे त्याच्याबद्दल काय? आता काय त्याच्याबद्दल काय बोलायचं, सगळं देश ओरडतोय तरीसुद्धा ते हे करे नाही म्हणल्यावर काय. की कधी नव्हे तर मराठा समाज एवढा एकत्र आला आहे आणि गरज आहे म्हणून गरजवंत मराठ्याचा लढा आहे. तर हे शासनाच्या काय लक्षात येत नाही? सगळं काही यायला पाहिजे लक्षात, पण ती येत नाही. आता त्याला आपण सगळ्यांनी जागं करायचं. हां, तुम्ही विशेष करून काय सांगू इच्छिता सरकारला? सरकारला काय ते जरांगे पाटील म्हणतात तसं आरक्षण दिलं पाहिजे. आणि ही जी भावना आहे तर ती सरकारच्या लक्षात येत नाही आणि त्याच्याबरोबर इथं सुद्धा आपल्या माता भगिनीवर इथं हल्ला झाला आहे त्याच्याबद्दल सुद्धा त्यांनी मोठी चूक केलेली आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी हे करायला पाहिजे, असं करायला नको होतं. आणि तसंच आपल्या मराठा समाजाचे जे नेते आहेत ते विशेष करून आपल्यासाठी काही करत नाहीत. हां, त्यांनी ती करत नाही. ते आता त्यांच्यासाठी त्यांनी करायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण आपलं शस्त्र वापरणं गरजेचं आहे. आपण इथून पुढं त्यांना मतदान न करणे हीच फक्त त्यांच्यासाठी रामबाण उपाय. हां, आणि ही जी भावना आहे तर ही भावना सरकारने लक्षात घ्यावं आणि लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण द्यावं असं या न्यूजच्या माध्यमातून मी सरकारकडं मागणी करतो. आणि तुमचेसुद्धा आभार मानतो की सगळे धाटाकाटा जे मराठा आहेत ते तर येतात पण तुम्ही इथं येऊन जी भावना दाखवली त्याच्याबद्दल तुमचे या चॅनलच्या माध्यमातून मी आभार मानतो. धन्यवाद. चला या पुन्हा आम्हाला आता